विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्य यामध्ये आपण नियोजन आणि संघटन हे 2 व्हिडिओमध्ये अभ्यासले। त्यामध्ये अर्थ, व्याख्या आणि महत्त्व नियोजनाचे आणि संघटनेचे आपण बघितले आहे। आज आपण व्यवस्थापनाचे तिसरे कार्य कर्मचारी व्यवस्थापन म्हणजेच स्टाफिंग अभ्यासणार आहोत। तर चला सर्वप्रथम बघूया अर्थ। कर्मचारी व्यवस्थापन हे व्यवसाय संघटनेचे महत्त्वपूर्ण कार्य असते। प्रत्येक संघटनेत व्यवस्थापकाकडे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी मनुष्यबळ हे एक महत्त्वाचे साधन उपलब्ध असते। संघटनेची ध्येय अथवा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उत्पादनाच्या इतर घटकांचे तारतम्य राखून एकीकरण करणारा घटक म्हणजे मानवी घटक होय। व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे साध्य होण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रियेद्वारे योग्य किंवा लायक किंवा कार्यक्षम कर्मचाऱ्याची निवड करून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना प्रभावीपणे विकसित करून व योग्य मोबदला देऊन त्यांच्या प्रयत्नांचे सुसंवाद एकत्रीकरण केले जात असते। तसेच व्यवसाय संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासून कर्मचारी व्यवस्थापनाची गरज निर्माण होते। संघटनेमध्ये पदोन्नती, बदली, व्यवसाय विस्तार, निवृत्ती, राजीनामा, अपघात, कर्मचाऱ्यांचा मृत्यू अशा विविध कारणांमुळे रिक्त पदे निर्माण होतात। या संदर्भात कर्मचारी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते। योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक करणे हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व आहे। आता आपण पाहूया व्याख्या। कर्मचारी व्यवस्थापनाच्या आपल्याला काही व्याख्या दिलेल्या आहेत। त्याच्यात पहिली व्याख्या दिली आहे थियो हायमन। कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकाची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे। म्हणजे थियो हायमन यांच्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापनामध्ये योग्य कर्मचाऱ्याची भरती करणे, कर्मचाऱ्याची निवड करणे, कर्मचाऱ्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे, तसेच त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांनी व्यवसाय संस्थेप्रती केलेल्या कार्याबद्दल त्यांना मोबदला प्रदान करणे इत्यादी कार्याशी संबंधित आहे। त्यानंतर लुथर गुलिक यांनी दुसरी व्याख्या सांगितली। कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडीत कार्य आहे। लुथर गुलिक यांच्या मते कर्मचाऱ्यांना आणणे आणि त्या कर्मचाऱ्यांना करावयाच्या कार्याबद्दल योग्य ते प्रशिक्षण देणे, तसेच त्यांच्या गुण आणि कौशल्यानुसार त्यांना काम वाटून देणे आणि त्या कर्मचाऱ्यांच्या अशा प्रकारच्या निवड प्रक्रियेशी कर्मचारी व्यवस्थापन हे संबंधित आहे। तसेच एस बेंजामिन यांनी तिसरी व्याख्या सांगितली आहे। कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया योग्य कर्मचारी ओळखणे, त्यांची पारख करणे, योग्य ठिकाणी रुजू करणे, मूल्यांकन करणे आणि कामासंदर्भातील मार्गदर्शन करणे या सर्वांमध्ये गुंतलेले आहे। तर एस बेंजामिन यांच्या मते कर्मचारी व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असून या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांची ओळख करून घेणे, त्या कर्मचाऱ्यांच्या कलागुणांची पारख करून त्यांना योग्य ठिकाणी, योग्य कामाच्या ठिकाणी रुजू करणे, त्यांना केलेल्या कामाचे मूल्यांकन करणे आणि कर्मचाऱ्यांतील मार्गदर्शन करणे कामातील तिसरी व्याख्या एस बेंजामिन यांनी दिलेली आहे। कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया योग्य कर्मचारी ओळखणे, त्यांची पारख करणे, योग्य ठिकाणी रुजू करणे, मूल्यांकन करणे आणि कामासंदर्भातील मार्गदर्शन करणे या सर्वांमध्ये गुंतलेली आहे। या व्याख्येवरून बेंजामिन यांना स्पष्ट करायचे आहे की कर्मचारी व्यवस्थापन
ही एक सतत चालणारी प्रक्रिया असून या प्रक्रियेमध्ये योग्य त्या कर्मचाऱ्याची ओळख करून त्याच्या कलागुणांची पारख करणे, त्या कर्मचाऱ्याला योग्य ठिकाणी रुजू करणे आणि त्या कर्मचाऱ्याने केलेल्या कामांचे मूल्यांकन करून त्याला मोबदला देणे, तसेच त्या कर्मचाऱ्याला करावयाच्या कामासंदर्भातील मार्गदर्शन करणे म्हणजेच प्रशिक्षण देणे, या सर्व कार्यांशी कर्मचारी व्यवस्थापन ही एक प्रक्रिया निगडीत आहे किंवा संबंधित आहे. त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापनाचे आपण महत्त्व पाहूया. तर पहिलं महत्त्व सांगितले प्रभावी व्यवस्थापिक कार्य म्हणजे मानवी संसाधन किंवा कर्मचारी ही व्यवसाय संघटनेची जास्त महत्त्वाची व मुख्य संपत्ती आहे. कारण मानवी संसाधन इतर संसाधनांना सक्रिय करते. म्हणून कर्मचारी व्यवस्थापन हे एक प्रभावी व्यवस्थापकीय कार्य समजले जाते. कर्मचारी व्यवस्थापन कार्याद्वारे व्यवसाय संघटनेमध्ये नेमले जातात. ते संघटनेच्या उत्पादन, विपणन, वित्तीय इत्यादी विभागात वेगवेगळी कामे करीत असतात. तसेच नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण ही जी कार्य पार पाडायची असतात ती कर्मचारी व्यवस्थापनाशिवाय पार पाडणे शक्य नसते. म्हणूनच कर्मचारी व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे असे समजले जात असते. सक्षम कार्यशक्ती, उत्पादन, विक्री, वित्त इत्यादी विविध कार्यांमध्ये प्रभावीपणे काम करू शकणारे असे कर्मचारी असतात. आणि कोणत्या कर्मचाऱ्याला कोणत्या प्रकारचे काम करायचे हे कर्मचारी व्यवस्थापन ठरवत असते. तसेच इतर कार्यांचा परिणाम कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रभावीपणावर अवलंबून असतो. त्यानंतर आपल्याला दुसरं महत्त्व सांगितलंय मानवी संसाधनाचा प्रभावी वापर. कर्मचारी व्यवस्थापन हे एक मानवी संसाधन आहे. याचा जर प्रभावी वापर केला तर व्यवसाय संस्थेची साधनसामग्रीचा पुरेपूर वापर होऊन उत्पादन खर्च कमी राहील आणि योग्य आणि कौशल्यवान कर्मचाऱ्यांची योग्य जागेवर निवड करून आपल्याला व्यवसाय संस्थेची प्रगती साधणे शक्य होते. म्हणून मानवी संसाधन ही व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाची साधनसंपत्ती असते. तसेच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये योग्य व्यक्तीची भरती केली जाते, त्याची निवड केली जाते. त्या व्यक्तीची निवड झाल्यानंतर त्याची योग्य कामासाठी नियुक्ती केली जाते. त्याने जे काम व्यवसाय संस्थेसाठी करायचे आहे त्या कामाबद्दल त्याला मोबदला योग्य असला पाहिजे, म्हणजे तो कर्मचारी संतुष्ट असणार. तसेच त्या कर्मचाऱ्यांना जी कामे करायची आहेत त्या कामात नैपुण्य मिळविण्यासाठी त्यांना प्रशिक्षणसुद्धा दिले जात असते. तसेच कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न हे व्यवसाय संस्थेकडनं केले जात असतात. म्हणून कर्मचारी व्यवस्थापन ही मानवी संसाधनांचा प्रभावी वापरावर अवलंबून असते. त्यानंतर तिसरं कार्य सांगितले सहसंबंध निर्माण होतात. कर्मचारी व्यवस्थापन हे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारानुसार केले जात असते. कर्मचारी व्यवस्थापन जर सुदृढ असेल तर कर्मचाऱ्यांमध्ये सुदृढ आणि चांगले संबंध निर्माण होण्यास मदत होत असते. प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये सुसंवाद निर्माण होत असतो. आपल्याला चौथं महत्त्व सांगितले आहे मानवी संसाधनाचा विकास. व्यवसाय संघटनेमध्ये सुव्यवस्थापित कर्मचारी व्यवस्थापन विभाग कुशल, हुशार, अनुभवी व योग्य पात्रता असलेले कर्मचारी वर्ग शोधून त्यांची निवड करतात. तसेच या विभागामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कॉर्पोरेट संस्कृती रुजविण्यास मदत होते. कॉर्पोरेट संस्कृती म्हणजेच व्यावसायिक संस्कृती रुजविण्यास मदत होत असते. त्यामुळे व्यवसायाच्या सर्व व्यवस्थापन क्षेत्रात सुलभ कार्याची खात्री मिळते. त्यानंतर आपल्याला पाचवं कार्य सांगितलं आहे तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर. आजकाल बदलत चाललेला आहे. यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान रोज जन्मास येत असते. अशा तंत्रज्ञानाचे वापर कर्मचाऱ्यांना करता यावा यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे
महत्त्वाचे असते. प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य, कामाची पद्धत याचा प्रभावी वापर करू शकतात. यामुळे संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद वाढविण्यास मदत होते. याचबरोबर कामाचा दर्जा, उत्पादकता यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी त्याचा उपयोग होतो असतो. त्यानंतर आपल्याला 6वं कार्य सांगितलं आहे, कार्यक्षमता वाढते. कर्मचाऱ्यांच्या योग्य निवडीमुळे व्यवसाय संघटनेला दर्जेदार, सक्षम व हुशार कर्मचारी मिळू शकतात. कर्मचाऱ्यांची योग्य जागी नेमणूक करणे, कर्मचाऱ्यांच्या संबंधित पदावरील नेमणुका वेळेवर कायम करणे, पगाराचे योग्य वेळी वाटप करणे, वैद्यकीय आणि इतर सोयी सुविधा तरतुदी करणे, वेगवेगळे बढत्या किंवा पदोन्नती करणे, तसेच योग्य वेळेस प्रशिक्षण आणि अभिमुखता करणे, चांगल्या कार्यासाठी योग्य मोबदला देणे, बोनसचे वाटप करणे इत्यादी घटकांमुळे कर्मचारी अभिप्रेरित होत असतात व त्यांच्याकडील सर्वोत्तम कौशल्य त्यांनी संघटनेच्या कार्यासाठी वापरल्यामुळे संघटनेची कार्यक्षमता सुधारते. तसेच 7वं महत्त्व आपल्याला सांगितले, दीर्घकालीन परिणाम. व्यवसाय संघटनेत जास्तीत जास्त उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविणे हा कर्मचारी व्यवस्थापनाचा मुख्य हेतू असतो. कर्मचाऱ्याची योग्य निवड, प्रशिक्षण, कर्मचारी विकास, प्रोत्साहन आणि कर्मचारी व्यवस्थापनाच्या उपकार्यांमुळे उत्पादकतेत व कार्यक्षमतेत वाढ होत असते. बाजारपेठेतील यश व नावलौकिकता वाढ ही ग्राहक आणि कर्मचारी त्यांच्या निष्ठेवर वाढ इत्यादी दीर्घकालीन फायदे संघटनेला होत असतात. त्यानंतर आपल्याला 8वं आवश्यक योगदान हे महत्त्व सांगितले. तर यामध्ये व्यवसाय संघटनेच्या भविष्यातील आव्हानाला सहजपणे सामोरे जाता यावे यासाठी कर्मचाऱ्यांची निवड ही संभाव्य उमेदवाराच्या योग्य पात्रतेवर अवलंबून असावी. म्हणून कर्मचाऱ्यांची निवड करताना निवडकर्त्यांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील कामातील सहभाग अथवा योगदान विचारात घेणे आवश्यक असते. 9वं महत्त्व, कामाचे समाधान. चांगले कर्मचारी प्रशासन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात कामाचे समाधान निर्माण होते. उदाहरणार्थ, व्यक्तींकडील ज्ञान, अनुभव आणि प्रवृत्ती, योग्य वेळी बढत्या इत्यादी बाबींमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे समाधान मिळते. सांघिक किंवा एकत्रित प्रयत्नांद्वारे कर्मचाऱ्यांना संघटनेची विविध ध्येय गाठण्यास मदत होत असते. त्यानंतर शेवटचं 10वं कार्य सांगितलं आहे, 10वं महत्त्व सांगितलं आहे, सुसंवाद टिकून ठेवते. कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तींची भरती केली जात असते. कर्मचाऱ्यातील गुण आणि कौशल्य ओळखून त्या कर्मचाऱ्याला योग्य त्या कामाची नियुक्ती केली जात असते. त्या कामामध्ये तो किती नैपुण्य मिळविले आहे किंवा त्याची कामगिरी किती आहे याचे मूल्यांकन हे पदोन्नतीच्या वेळेस लक्षात घेतले जात असते. यासाठी योग्य ते निष्कर्ष तयार करून ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जातात. यामुळे संस्थेमध्ये शांतता व सुसंवाद प्रस्थापित होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा.